विद्यार्थी मित्रांनो, मागच्या प्रॅक्टिस सेट 1.3 मधलं एक गणित आपण मागच्या तासाला बघितलं. त्याच्या पुढचं उदाहरण संग्रह आपण आता कंटिन्यू करू. प्रॅक्टिस सेट 1.3 मधले उदाहरण. आता या उदाहरणामध्ये PR आणि AC हे दोन पोल आहेत आणि QR ही या पोलची सावली शॅडो आहे आणि BC ही या AC पोलची शॅडो आहे. यामध्ये हा जो ट्रायंगल PRQ आहे आणि ट्रायंगल ACB आहे, हे दोन ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल बाय SAS टेस्ट, कारण आपल्याला या ज्या साइड्स आहे यांचा जो रेशो आहे हा इक्वल आहे. मीन्स ट्रायंगल PRQ is similar to triangle ACB. Therefore, ratio of corresponding sides PR upon AC is equal to QR upon BC. आकृतीमध्ये आपल्याला PR, AC, QR आणि BCचं माप आपल्याला x मानलेलं आहे. हे जे माप दिलेली आहेत ते आपण या ठिकाणी लिहू. PRचं माप 4, ACचं माप 6, ACचं माप 8, QR 6 आणि BC x. 4/8 is equal to 6/x. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 4 into x is equal to 8 into 6. x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची असेल तर हा 4 इथे मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यावर तो डिवाइडेड बाय होईल आणि 8 into 6 डिवाइडेड बाय 4, 48, 8 48 डिवाइडेड बाय 4. 4ने जर भाग दिला आपण इथे 4 1 4, 4 2 8 आणि x ची किंमत येईल 12. या ठिकाणी आपल्याला x ची किंमतच विचारलेली आहे आणि या पद्धतीने आपण x ची किंमत काढलेली आहे. पुढचं उदाहरण आहे आठवं उदाहरण मी घेते. या पद्धतीने आकृती त्या उदाहरणात दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये जर आकृती पेपरमध्ये दिलेली असेल तर काढायची गरज नसते, हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणखी एक नियम तुम्ही डोक्यात घालून घ्या आतापासूनच, की जी आकृती आपल्याला काढायची आहे प्रश्नामध्ये दिलेली किंवा थेरममध्ये प्रूफ करण्यासाठी आपण जी आकृती काढतो ती आकृती आपल्या वहीच्या ज्या 4 ओळी आहेत त्या 4 ओळींच्या दरम्यानच आली पाहिजे. खूप मोठी पानभर आकृती किंवा एकदम 2 ओळीत मावेल एवढी छोटी आकृती आपण पेपरमध्ये कधीच काढायची नाही. नेहमी लक्षात ठेवा, वहीच्या ज्या 4 ओळी आहेत त्याच्यामध्येच आपली ही आकृती आली पाहिजे. यामध्ये हा जो पहिला त्रिकोण दिसतोय APB आणि दुसरा त्रिकोण आहे DCP. काय दिलेलं आहे या उदाहरणामध्ये तर सेगमेंट AC अँड सेगमेंट BD इंटरसेक्ट इच अदर इन पॉइंट P अँड AP अपॉन CP इज इक्वल टू BP अपॉन DP. हे दिलेलं आहे आपल्याला, म्हणून आपण ते गिव्हन मध्ये लिहून घेऊ. AP अपॉन CP is equal to BP upon DP. To prove, सिद्ध करायचे आपल्याला ट्रायंगल ABP is similar to triangle CDP. हा जो त्रिकोण आहे ABP आणि हा दुसरा त्रिकोण CDP
हे आपल्याला सिमिलर सिद्ध करायचे आणि दिलेलं आहे आपल्याला एक संगत बाजू ज्या आहेत त्या त्रिकोणाच्या या प्रमाणात दिलेल्या आहे. आकृतीचं जर आपण निरीक्षण केलं तर हा जो अँगल आहे आणि या त्रिकोणाचा हा अँगल, हे दोघं विरुद्ध कोण आहे. दे आर व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स, म्हणून ते कॉन्ग्रुएंट असतील, सारख्या मापाचे असतील. आणि प्रूफ लिहूया आपण त्याचं. इन ट्रायंगल एबीपी and triangle CDP, angle APB is congruent to angle CPD vertically opposite angles. विरुद्ध कोण आहे म्हणून सारख्या मापाचे असतील. त्याचप्रमाणे या ज्या संगत बाजू दिलेल्या आहे AP divided by CP is equal to BP upon DP. This is given. रिझन लिहिताना नेहमी ते कंसात आणि त्या बाजूच्या शेजारी लिहायचं. म्हणून ट्रायंगल APB सिमिलर टू ट्रायंगल CDP, या दोन बाजू ज्या आहेत या प्रमाणात आहेत आणि त्याच्या मधला जो कोन आहे हा कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे कोणती टेस्ट होईल. SAS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. या टेस्टनुसार हे दोन त्रिकोण सिमिलर होतील आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. टू प्रूव्ह ट्रायंगल APB इज सिमिलर टू ट्रायंगल CDP. नववं गणित आता यातलं आपण घेऊ. आकृती दिलेली यामध्ये ABC हा एक त्रिकोण आहे. D नाव दिलेलं इथे, हा दुसरा त्रिकोण आहे ADC. दिलेलं आहे आपल्याला पॉइंट D is on side BC such that angle BAC is equal to angle ADC. या गणितामध्ये आपल्याला सिद्ध करायचं आहे टू प्रूव्ह CA स्क्वेअर इज इक्वल टू CB इंटू CD. दोन त्रिकोण कन्सिडर करा, ट्रायंगल BAC अँड ट्रायंगल ADC. या दोन त्रिकोणांमध्ये आकृतीकडे लक्ष द्या. BAC हा मोठा त्रिकोण आहे आणि ADC हा त्रिकोण आहे. यांचे नाव वाचताना तुमच्या असं लक्षात येईल की C हा जो अँगल आहे दोघं त्रिकोणांचा तो कॉमन अँगल आहे. दोघं त्रिकोणांमधला सामायिक कोन आहे आणि एक कोन आपल्याला ऑलरेडी एकरूप दिलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी वापरू शकतो. या त्रिकोणांमध्ये अँगल BAC congruent to angle ADC, this is given, and angle ACB is congruent to angle DCA. म्हणजे हा जो C अँगल आहे हा दोघं त्रिकोणांमध्ये कॉमन आहे, सो इट इज कॉन्ग्रुएंट. आणि म्हणून हे दोन त्रिकोण समरूप होतील. कोणती टेस्ट वापरून समरूप होतील? ट्रायंगल BAC इज सिमिलर टू ट्रायंगल ADC
बाय ए ए टेस्ट. दोन कोण आपण एकरूप दाखवले म्हणजे ए ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. दोन त्रिकोण आता समरूप झाले म्हणजे आता त्यांच्या संगत बाजू प्रमाणात आपण घेऊ. करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन याचा उपयोग आपण आता करू. करस्पॉन्डिंग साइड्स आपण त्याच्या घेऊ. CA अपॉन CD, CA अपॉन CD इज इक्वल टू CB अपॉन CA. बघा करस्पॉन्डिंग साइड्स कशा लिहिल्या आहेत मी. ही CA साइड या त्रिकोणाची त्याची डिवायडेड बाय CD इज इक्वल टू CB अपॉन CA. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर CA इंटू CA म्हणजे CA गुणिला CA, CA स्क्वेअर तो होईल इज इक्वल टू CB इंटू CD. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. CA स्क्वेअर इज इक्वल टू CB इंटू CD. कशाचा वापर केला आपण या ठिकाणी तर ए ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी नुसार दोन त्रिकोण सिमिलर दाखवले आणि त्रिकोण जर सिमिलर असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडचा रेशो सारखा असतो याचा उपयोग केला आणि क्रॉस मल्टिप्लाय करून आपल्याला जे प्रूव्ह करायचं होतं ते उत्तर या ठिकाणी मिळालेलं आहे. अशा पद्धतीने आपण जे उदाहरण या उदाहरण संग्रहातले आपले राहिलेले आहेत. दुसरं उदाहरण, चौथं उदाहरण, 5वं आणि 7वं गणित आपण होमवर्क मध्ये सोडवायचं आहे. गृहपाठ लिहून घ्या आजचा. होमवर्क सॉल्व एक्झाम्पल्स. टू 3 तिसरं उदाहरण आपण घेतलेलं आहे. सॉल्व एक्झाम्पल्स 2nd, 4th, 5th अँड 6th, 7th इन युअर होमवर्क. पुढच्या तासाला आपण याच्या पुढचा भाग बघू. आता आपण बघू दोन त्रिकोणांच्या समरूप त्रिकोणांच्या एरिया म्हणजे क्षेत्रफळासंबंधीचा थेरम. त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR हे दोन त्रिकोण दिलेले आहेत. पहिल्या त्रिकोणामध्ये AD ही बाजू BC वर लंब आहे. दुसऱ्या त्रिकोणामध्ये PS ही बाजू QR वर लंब आहे. हे गिवन मध्ये आपल्याला दिलेलं आहे, पक्षामध्ये दिलेलं आहे. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR समरूप त्रिकोण दिलेले आहेत आणि आपल्याला आता असं सिद्ध करायचं आहे की या समरूप त्रिकोणांचा जो एरिया असतो, जे क्षेत्रफळ असतं ते त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं असतं. म्हणजेच टू प्रूव्ह एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर और BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. या तीन संगत बाजू आहे, त्यांचा रेशो आहे, हा वर्गांचा रेशो आहे. कोणत्याही एका बाजूच्या वर्गाच्या रेशो इतकं आपल्याला हे त्रिकोणाचं क्षेत्रफळांचं गुणोत्तर दाखवायचं आहे. आणि सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट this ratio is equal to BC square upon QR square and is equal to AC square upon PR square. या पद्धतीने आपल्याला याचं प्रूफ द्यायचं आहे. प्रूफ देताना आपण दिलेल्या गोष्टीचा उपयोग करणार आहोत. दोन त्रिकोण एक समरूप आहेत. therefore area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to BC इंटू AD अपॉन QR इंटू PS. आता हे कशावरून आलं तर BC ही या पहिल्या त्रिकोणाचा पाया आहे आणि AD ही त्याची उंची आहे.
क्यू आर हा दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आहे आणि पी एस ही त्याची उंची आहे. त्याच्यामुळे आपल्याला माहिती की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायाच्या आणि उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं. परंतु हीच पायरी आपल्याला अशी लिहिता येईल की BC गुणिला AD भागिले QR गुणिला PS म्हणजेच BC भागिले QR ही पहिली बाजू इंटू AD अपॉन PS. आता ट्रायंगल ABD मध्ये आणि PQS मध्ये आपल्याला कन्सिडर करायचं आहे की काय काय एकरूप आहे. ABD म्हणजे हा त्रिकोण आणि PQS म्हणजे हा त्रिकोण. या दोन त्रिकोणांमध्ये अँगल B इज कॉन्ग्रुएंट टू अँगल Q. त्यांचं माप सारखं आहे म्हणून ते एकरूप दिलेलं आहे आपल्याला गिव्हन. अगेन अँगल ADB इज इक्वल टू अँगल PSQ इज इक्वल टू 90 डिग्री. कारण AD आणि PS या त्रिकोणाच्या उंची आहे आणि उंची असेल तर त्या ठिकाणी 90 अंशाचा कोन तयार होतो हे आपल्याला माहिती आहे आणि म्हणून कोन ADB बरोबर कोन PSQ बरोबर 90 अंश. आता हे जे दोन त्रिकोण आपण बघितले ABD आणि PQS हे दोन त्रिकोण समरूप झाले कोणत्या कसोटीनुसार तर AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी AA कसोटीनुसार कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप झाले. मग हे दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या ज्या बाजू आहेत संगत बाजू त्या प्रमाणात असतील. मग पहिल्या ABD त्रिकोणाची बाजू AD अपॉन PS या त्रिकोणाची बाजू PS इज इक्वल टू AB पहिल्या त्रिकोणाची बाजू दुसऱ्या त्रिकोणाची बाजू PQ म्हणजेच आपल्याला रेशो मिळाला AD अपॉन PS इज इक्वल टू AB अपॉन PQ. बट इट इज गिवन दॅट ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. हे आपल्याला दिलेलं आहे गिवन मध्ये दिलेलं आहे आणि या त्रिकोणाच्या संगत बाजू असतील मग AB अपॉन PQ इज इक्वल टू BC अपॉन QR. पहिल्या सेकंड इक्वेशन आपल्याला मिळालं आहे AD अपॉन PS इज इक्वल टू AB अपॉन PQ आणि आता आपण इक्वेशन लिहिलं AB अपॉन PQ इज इक्वल टू BC अपॉन QR. म्हणजे AD अपॉन PS या सेकंड आणि थर्ड इक्वेशन वरून AD अपॉन PS इज इक्वल टू BC अपॉन QR असं आपल्याला मिळेल. आणि फ्रॉम 1, 2 and 3 एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू BC अपॉन QR इंटू AD अपॉन PS. परंतु आपण AD अपॉन PS म्हणजे इज इक्वल टू BC अपॉन QR हे वरच बघितलेलं आहे आणि BC इंटू BC मिळेल आपल्याला BC स्क्वेअर आणि QR इंटू QR मिळेल आपल्याला QR स्क्वेअर. म्हणजे आपण सिद्ध केलं की त्रिकोण ABCचं जे क्षेत्रफळ आहे डिवायडेड बाय त्रिकोण PQRचं जे क्षेत्रफळ आहे हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं आपल्याला मिळालं. हे आपण एका बाजूसाठी सिद्ध केलं BC आणि QR साठी. असंच आपण सिद्ध करू शकतो AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर.